नमस्कार, मी मानसी नितीन मोने, पदवीधर शिक्षिका, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेतोशे नंबर 2, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्यामार्फत सादर करत आहोत भाषा कृतींचा बुधवार। इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी स्तर क्रमांक 12 आणि 13 साठी कोणकोणते उपक्रम आपण घेऊ शकतो ते आपण आजच्या भागात पाहणार आहोत। अपरिचित उतार्यातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली वाक्ये वाचता येणे अपेक्षित आहे। यासाठी त्यांना अपरिचित असलेले उतारे किंवा गोष्टी ज्यामध्ये जोडाक्षरे नाहीत असे उतारे निवडून त्यांचे आपण वाचन घेऊ शकतो। उतार्यांप्रमाणेच गोष्टींचेही आपण वाचन करून घेऊ शकतो ज्यामध्ये जोडाक्षर नसतील, केवळ बाराखडी युक्त शब्द असतील। आज आपण इथे एक उतारा दिलाय ज्याच्यामध्ये जोडाक्षर नाहीये, साधे शब्दांची वाक्य आहेत, त्या वाक्यांचा उतारा आपल्याला वाचायचा आहे। सुरुवात करणारे आराध्या, वाच। एक तपकिरी रंगाची मांजर दपकन दपकत येत होती। भीतीमुळे पोपट थरथर कापू लागला। पोपटाने हा विचार केला, बापरे, मला हिने मारलं तर आता मी माझा जीव कसा वाचू। शाबास। एक तपकिरी रंगाची मांजर दपकत येत होती। भीतीमुळे पोपट थरथर कापू लागला। पोपटाने हा विचार केला, बापरे, मला हिने मारले तर आता मी माझा जीव कसा वाचू। आता एक तपकिरी रंगाची मांजर दपकत येत होती। भीतीमुळे पोपट थरथर कापू लागला। पोपटाने हा विचार केला, बापरे, मला हिने मारले तर
आता मी माझा जीव कसा वाचवू. शाब्बास. आता एक तपकिरी रंगाची मांजर दबकत दबकत येत होती. भीतीमुळे पोपट थरथर कापू लागला. पोपटाने हा विचार केला, बापरे, मला हिने मारले तर आता मी माझा जीव कसा वाचवू. शाब्बास. भीतीमुळे पोपट थरथर कापू लागला. पोपटाने हा विचार केला, बापरे, मला हिने मारलं तर आता मी माझा जीव कसा वाचवू. शाब्बास अवनी, खूप छान वाचलंस. एक तपकिरी रंगाची मांजर दबकत दबकत येत होती. भीतीमुळे पोपट थरथर कापू लागला. पोपटाने हा विचार केला, बापरे, मला हिने मारलं तर आता मी माझा जीव कसा वाचवू. शाब्बास. छान वाचलत तुम्ही सगळ्यांनी, खूप छान. ह्याच्यात कुठलं जोडाक्षर होतं का रे? नाही, पण बाराखडीयुक्त शब्द होते, हो ना. एक तपकिरी रंगाचे मांजर दबकत दबकत येत होती. भीतीमुळे पोपट थरथर कापू लागला. पोपटाने हा विचार केला, बापरे, मला हे मारले तर आता मी माझा जीव कसा वाचवू. एक तपकिरी रंगाची मांजर दबकत दबकत येत होती. भीतीमुळे पोपट थरथर कापू लागला. पोपटाने हा विचार केला, बापरे, मला हिने मारले तर आता मी माझा जीव कसा वाचवू. एक तपकिरी रंगाचे मांजर दबकत दबकत येत होती. भीतीमुळे पोपट थरथर कापू लागला. पोपटाने हा विचार केला, बापरे, मला हिने मारले तर आता मी माझा जीव कसा वाचवू. तपकिरी रंगाची मांजर दबकत दबकत येत होती. भीतीमुळे पोपट थरथर कापू लागला. पोपटाने हा विचार केला, बापरे, मला तिने मारलं तर आता मी जीव कसा वाचवू. वाचन कौशल्य विकसित करताना जेव्हा आपण जोडाक्षर विरहित शब्दांनी तयार झालेली वाक्य वाचून घेणार आहोत किंवा उतारे वाचून घेणार आहोत, ते वाचन करत असताना मात्र एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे योग्य स्वराघातासह ती मुलं वाचन करत आहेत की नाही याकडे लक्ष द्यावं. त्यासाठी अधिकचा सराव देण्यासाठी अशा प्रकारचे म्हणजे जोडाक्षर विरहित असे उतारे जे विद्यार्थ्यांना अपरिचित असतील आणि सोपे सोपे असतील असे उतारे देऊन अधिकच्या वाचन सराव आपण घेऊ शकतो.
स्तर 13 मध्ये अपरिचित उतार्यातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त वाक्य वाचता येणे अपेक्षित आहे. स्तर 12 मध्ये जोडाक्षर विरहित शब्द वाचता येणं अपेक्षित होतं, पण स्तर 13 मध्ये जोडाक्षरयुक्त शब्द वाचता येणं अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या उतार्यांमध्ये सोपी सोपी जोडाक्षरे आहेत किंवा गोष्टींमध्ये जोडाक्षर आहेत, असे उतारे गोष्टी आपण वाचून घेऊ शकतो. उतारे गोष्टी वाचल्यानंतर त्यातील जोडाक्षरं त्यांना ओळखण्यास सांगावीत. जोडाक्षरं ओळखल्यानंतर ती जोडाक्षरे कोणत्या 2 अक्षरांनी तयार झाले ते त्यांना विचारावे. ज्याच्यामध्ये जोडाक्षरं आहेत तो उतारा वाचायचा आहे आणि मग मला जोडाक्षरं कोणती आहेत आणि ती कोणत्या अक्षरांनी तयार झाले ते सांगायचे. आधी आपण वाचन घेऊया. वाचवणी. प्राण्यांसाठीही डॉक्टर असतात. आजारी प्राण्यांना डॉक्टर औषध देतात, पण ते प्राणी आजारी पडू नयेत म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. त्याचे राहण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवावे. त्याची नियमित स्वच्छता करावी. त्याच्याबरोबर त्यांना हात लावल्यावर आपण हात स्वच्छ धुवावे. आता त्यांना रोग होऊ नये यासाठी लस टोचावी. त्यांना योग्य आहार द्यावा. आपल्यासारखा त्यांनाही जीव आहेत म्हणून त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. शाबास. आजारी प्राण्यांना डॉक्टर औषध देतात, पण ते प्राणी आजारी पडू नयेत म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. त्यांचे राहण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवावे. त्यांची नियमित स्वच्छता करावी. त्याचबरोबर त्यांना हात लावल्यावर आपले हात स्वच्छ धुवावे. त्यांना रोग होऊ नये यासाठी लस टोचावी. त्यांना योग्य आहार द्यावा. आपल्यासारखा त्यांनाही जीव आहे म्हणून त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. शाबास. प्राण्यांसाठी डॉक्टर औषध देतात, पण ते प्राणी आजारी पडू नयेत म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. त्याचे राहण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवावे. त्याची नियमित स्वच्छता करावी. त्याचबरोबर त्यांना हात लावल्यावर आपले हात स्वच्छ धुवावे. त्यांना रोग येऊ नये यासाठी लस टोचावी. त्यांना योग्य आहार द्यावा. आपल्यासारख्या त्यांनाही जीव आहे म्हणून त्यांची काळजी घ्यावी आवश्यक आहे. आर्यन वाच. प्राण्यांसाठी डॉक्टर असतात. आजारी प्राण्यांना डॉक्टर औषध देतात, पण ते प्राणी आजारी पडू नये म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. त्यांचे राहण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवावे. त्यांची नियमित स्वच्छता करावी. त्याचबरोबर त्यांना हात लावल्यावर आपले हात स्वच्छ धुवावे. त्यांना रोग होऊ नये यासाठी लस टोचावी. त्यांना योग्य आहार द्यावा. आपल्यासारखा त्यांना जीव आहे म्हणून त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. बरं, आता आपण उतारा वाचलात की नाही, त्या उतारातलं आपण एक एक वाक्य वाचूया आणि त्याच्यात कोणते शब्द आलेत बघूया. पहिलं वाक्य काय आहे? प्राण्यांसाठी डॉक्टर असतात. कोणती जोडाक्षरं आली आहेत? प्राण्यांसाठी आणि डॉक्टर. शाबास. मग पहिलं जोडाक्षर काय आहे? प्रा. कोणत्या अक्षरांपासून तयार झाला प्रा?
आणि त्याला कुठला जोडला आ म्हणजे झाला प्रा. आणखीन दुसरं जोडाक्षर काय आहे त्याच्यात न्या. कोणत्या अक्षरांपासून तयार झाला न आणि य आणि त्याला जोडला आ म्हणजे झाला न्या. शाबास. पुढचं जोडाक्षर आहे ट. क आणि ट मिळून झाला ट. ट. हा पुढे आजारी प्राण्यांना डॉक्टर औषध देतात. ह्याच्यात नवीन शब्द आहे का कुठला जोडाक्षर नाही. पुढे पण ते प्राणी आजारी पडू नयेत म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. याच्यात नवीन जोडाक्षर आहे कोणतं घ्यावी आणि घ्यायला आणि म्हणून हे नवीन जोडाक्षर आहे हो ना. मग म्हणून मध्ये कोणतं जोडाक्षर आहे म. कोणत्या अक्षरांनी तयार होतं म आणि हो. शाबास हो ना. आता पुढच्या वाक्य बघा काय आहे इथे बघा. पण ते प्राणी आजारी पडू नयेत म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. या वाक्यात कोणती जोडाक्षर आली आहेत घ्यायला. नवीन जोडाक्षर आहे घ्यायला. आणखी म्हणून. आता त्यातली जोडाक्षर कोणत्या अक्षरापासून तयार झालीत बघा. म्हणून मध्ये कोणतं जोडाक्षर आहे म. कोणत्या अक्षरांपासून तयार झाले ते म आणि ह. शाबास. आणि आणखीन कुठला म्हणाला जोडाक्षर आहे घ्यायला. त्याच्यात जोडाक्षर कोणतं आहे घ आणि य पासून काय झालं जोडाक्षर तयार घ्या म्हणजे आ जोडला आणखीन त्याला घ्या. पुढे आता बघा त्यांचे राहण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवावे. या वाक्यात कोणती जोडाक्षर आले बघा. त्यांचे राहण्याचे स्वच्छ. ही 3 शब्द आलेत ना जोडाक्षरी. आता त्यातली कोणती कोणती जोडाक्षर आहेत. त्यांचे मध्ये कोणतं जोडाक्षर आहे त्या. बरोबर. कोणत्या अक्षरांपासून तयार झाला त्या त आणि य आणि त्यापासून झाला त्य आणि त्याला आ जोडला की झाला त्या. शाबास. पुढे राहण्याचे न्या. कोणती अक्षर आहेत त्याच्यात न आणि य. शाबास. आणखीन कोणतं जोडाक्षर आहे त्या वाक्यात स्वच्छ. मग कोणतं जोडाक्षर आहे बघा तिथल्या स्व स आणि व आणि छ पण जोडाक्षर आहे ना. मग ते कशापासून तयार झालं स आणि छ. शाबास. पुढे बघा त्यांची नियमित स्वच्छता करावी. त्यांची काळजी. प्राण्यांसाठीही डॉक्टर असतात. आजारी प्राण्यांना डॉक्टर औषध देतात. पण ते प्राणी आजारी पडू नये म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. त्यांचे राहण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवावे. त्यांची नियमित स्वच्छता करावी. त्यांच्याबरोबर त्यांना हात लावल्यावर आपले हात स्वच्छ धुवावे. त्यांना रोग होऊ नये यासाठी लस टोचावी. त्यांना योग्य आहार द्यावा. आपल्यासारखा त्यांचाही जीव आहे म्हणून त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. प्राणी मित्रांची काळजी. प्राण्यांसाठीही डॉक्टर असतात. आजारी प्राण्यांना डॉक्टर औषधे देतात. पण ते प्राणी आजारी पडू नयेत म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. त्यांचे राहण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवावे. त्यांची नियमित स्वच्छता करावी. त्यांच्याबरोबर त्यांना हात लावल्यावर आपले हात स्वच्छ धुवावे. त्यांना रोग होऊ नये यासाठी लस टोचावी. त्यांना योग्य आहार द्यावा. आपल्यासारखा त्यांनाही जीव आहे म्हणून त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांसाठी डॉक्टर असतात. आजारी प्राण्यांना डॉक्टर औषध देतात. पण ते प्राणी आजारी पडू नयेत म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. त्यांचे राहण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवावे. त्यांची नियमित स्वच्छता करावी. त्याचबरोबर त्यांना हात लावल्यावर आपले हात
स्वच्छ धुवावे. त्यांना रोग होऊ नये यासाठी लस टोचावी. त्यांना योग्य आहार द्यावा. आपल्यासारखा त्यांनाही जीव आहे म्हणून त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. जोडाक्षर युक्त सोप्या शब्दांनी तयार झालेली वाक्य आपण वाचून घेणार आहोत. त्याचे उतारे वाचन करून घेणार आहोत. यावेळी कोणतेही वाचन करताना ते योग्य स्वराघातासह वाचन करता आहेत की नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. एकदा त्यांना वाचन करता आले की त्यांच्या लेखनाचं कौशल्य विकसित होण्यास त्याचा खूप मोठा उपयोग होईल. आणि जोडाक्षर सुद्धा कोणत्या 2 अक्षरांनी तयार झाली आहेत हे एकदा त्यांना कळलं की लेखन कौशल्य जोडाक्षर लिहिण्यासाठी त्यांना ते सोपं जाईल. मात्र वाचन करताना योग्य स्वराघातासह विरामचिन्हांचा वापर करून विद्यार्थी वाचन करता आहेत की नाही याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.